नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, श्रीलंका आणि इंडियाची आज एक जबरदस्त मॅच पार पडली आणि एशिया कपमधला पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. टीम इंडियानं पहिली बॅटिंग घेऊन 202 रना केलेल्या, परंतु श्रीलंकेनं एक जबरदस्त बॅटिंग करून 202 रना श्रीलंकेनं सुद्धा केल्या आणि सामना झाला टाय. मग काय सुपर ओव्हरची धमाल. सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा श्रीलंका बॅटिंग करत होते आणि हर्षदीप सिंग बॉलिंग करत होता. पहिली विकेट पडली. त्यानंतर चौथ्या बॉलवर हर्षदीपनं बॉल फेकला आणि शनाकाचा बॉल मिस झाला आणि संजू सॅमसनच्या हातामध्ये बॉल गेला. संजू सॅमसननं एक अप्रतिम असं रनआउट केलं, परंतु रनआउट केल्यानंतर हर्षदीप सिंगने कॅचआउटसाठी अंपायरकडे अपील केलं. कॅचआउटसाठी अपील केलं आणि अंपायरनं आऊट दिलं. एकदा नियम अशा पद्धतीचा आहे की एकदा अंपायरनं आऊट दिलं तर तो चेंडू डेड बॉल मानला जातो. हर्षदीप सिंगने अपील केलेलं, परंतु ते होतं कॅचआउटसाठी, परंतु बॉल हा बॅटला लागला नव्हता. लगेच शनाकानं रिव्ह्यू घेतला आणि त्यामध्ये तो नॉट आऊट आढळला. म्हणजे जर समजा हर्षदीप सिंगनं अपील केलंच नसतं तर तो शनाका हा रनआउट झालाच असता. सर्व पद्धतीचा थरार तिथं घडला होता. कुणालाच काही समजत नव्हतं. संजू सॅमसन परत सर्व प्लेयर्स अंपायरकडे येऊन विचारत होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवर शनाका कॅचआउटद्वारे आऊट झाला. श्रीलंकेने बनवले फक्त 2 रन्स आणि 2 विकेट पडल्या. सुपर ओव्हरमध्ये नियम आपल्याला माहिती आहे, 2 विकेट पडल्यानंतर टीम ही पूर्णरित्या ऑल आऊट होते. त्यानंतर पुन्हा टीम इंडिया बॅटिंगला आली. टीम इंडियाकडून शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव आले. सूर्यकुमार यादवने पहिल्याच बॉलवर हासरंगाला 3 रन करून ही मॅच जिंकली. परंतु हा जो नियम आहे तो कुठेतरी चुकीचा वाटतोय म्हणावं लागेल, कारण सरळ सरळ प्लेयर आपल्याला आऊट दिसत आहे आणि अंपायर या डिसिजनला नॉट आऊट म्हणतोय किंवा जे नियमावली आहे त्याच पद्धतीनं हा जो बॉल आहे तो डेड मानला जातो. जर समजा प्लेयरने अपील केलं आणि अंपायरनं त्याला आऊट दिलं तर तो बॉल सरळ डेड बॉल मानला जातो. तर हा नियम शनाकाला माहीत होता, त्यामुळे त्यानं रिव्ह्यू घेतला लगेच. तर या नियमाबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नक्कीच कमेंटद्वारे कळवा, कारण एखादी मोठी मॅच असली आणि हा जर नियम लागू झाला तर फारच डिसिजन वेगळे होऊ शकतात. तर आपल्या काय प्रतिक्रिया नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.